काय बसलीये, काय करते तू, काय बघते? और इस बार ये और भी बड़ा और भी धमाकेदार होने वाला है। 1 से 4 गोवा कार्निवल। गोवा रंग। कारण का आपण फॅमिली फंक्शन असल्यामुळे आपलं जाणं कॅन्सल झालेलं आहे आणि मी खास गोव्यासाठी कशाला जाणार होती, चिकन कॅफ्रिल खायला. किती वर्षापासूनचं माझी इच्छा आहे चिकन कॅफ्रिल खायची. सो प्लॅन टायडाय फिश झालेला आहे यावर्षी पण आपला. काय प्रॉब्लेम आहे त्यामध्ये? बनव ना घरामध्ये. नाही तसं तुझी मॅडम आहे ना, त्या मॅडम म्हणून रेसिपी घे आणि बनव चिकन कॅफ्रिल. मला पण तर बघू दे काय चिकन, काय प्रकार आहे चिकन कॅफ्रिलचा. ओके ठीक आहे. रेसिपी घे मॅडमकडून आणि बघूया आपण. चल बनवूया. ठीक आहे. अल्टिमेट जर्नी विथ द झरेकर्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचं ॲक्च्युली व्लॉगिंगचं कारण हे आहे की आमचं जे पूर्वीचं यूट्यूबचं चॅनल होतं त्याच्यामध्ये आपले रेसिपीजचे पण व्हिडिओज आपण ॲड ऑन करत होतो. तर आमचं असं मत आहे की आत्ता आमच्या चॅनलला खूप भरभरून प्रतिसाद भेटलेला आहे. 700च्या वरती झालेले आहेत सबस्क्रायबर्स. तर का नाही आपण रेसिपीजचे पण जे सबस्क्रायबर असतील त्यांना वाटत असेल की माझ्या हातचे जे रेसिपी आधीच्या चॅनलवर होते तर यावेळेस का नाही बघायला भेटायला पाहिजे. ते पण सबस्क्रायबर आपल्यामध्ये ॲड होतील. त्यासाठी आपण रेसिपीचा व्लॉग चालू करणार आहोत आणि आपल्या चॅनलमध्ये एक नवीन प्लेलिस्ट असणार आहे. काय बायकोच्या हात, श्रावणीच्या हातचं जेवण. त्या प्लेलिस्टचं नाव आहे, डिस्क्रिप्शनमध्ये असेल, त्याची माहिती आम्ही पुन्हा तुम्हाला देऊ. आज हा पहिला व्हिडिओ आहे आपला रेसिपीचा. ते पण आहे चिकन कॅफ्रिल. गोव्याचं ऑथेंटिक म्हणजे खूप फेमस आहे चिकन कॅफ्रिल. त्याची रेसिपी मी माझ्या मॅमकडून घेतलेली आहे. मी जिथे काम करते त्या माझ्या प्रिन्सिपल मॅम आहेत, एल्डिना मॅम. त्यांनी मला ती रेसिपी पूर्ण दिली आहे. चला बघूया आणि ट्राय करूया चिकन कॅफ्रिल. चिकन कॅफ्रिल ही गोवन डिश आहे, खूप फेमस डिश आहे. ॲक्च्युली माझी जी स्कूलची प्रिन्सिपल मॅम आहेत ना, एल्डिना मॅम, त्या आहेत ख्रिश्चन. तर त्यांच्याकडून मी आज ती रेसिपी टेस्ट केली फायनली. त्यांनी घेऊन आणलेलं टिफिनसाठी आणि मी ते मला मस्ट ट्राय रेसिपी आहे, मला ती करायची आहे. मग मी त्यांच्याकडून रेसिपी घेतली आणि मी आता ती बनवत आहे. तुम्ही पण सगळे इन्ग्रेडियंट्स मस्त नोट डाऊन करा पटापट. आणि खूप इझी आहे आणि पटकन होणारी, झटपट होणारी रेसिपी आहे. सो आपण भेटूया आता इन्ग्रेडियंट्समध्ये. इकडे आपण 1 किलो चिकन घेतलं आहे, बोन आणि विदाऊट बोन. ओके. लिंबू घेतलेत 2 मी. आपल्या ॲज पर द टेस्टनुसार आहे, आम्हाला जरा टँगी फ्लेवर हवा आहे म्हणून. हिरव्या मिरच्या घेतल्यात 7-8, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि 5 हिरव्या वेलच्या. लसूण घेतल्यात मी 10-12 पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. इथे पुदिन्याची पानं आहेत फ्रेश, मी आता जस्ट आणली आहेत, आणि कोथिंबीर. हे सगळं आपल्याला रॉ मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. काहीच भाजी वगैरे काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. ग्राइंड करून झाल्यावरती मॅरिनेट करायचं 10-15 मिनटासाठी आणि मग पुढची रेसिपी. ह्याच्यामध्ये आपण टाकून घेतले आता मिक्सरमध्ये सगळे. आता पेस्ट करूया आपण याची. रेडी झाली आपली पेस्ट कॅफ्रिलसाठी. सो आपण आता हे मॅरिनेट करायला घेऊया. ओके. ह्याच्यामध्ये मग चवीनुसार मीठ, हळद आणि लिंबू टाकूया आपण. जी ग्रेव्ही दिसते आहे ना आपल्याला, त्याच्यानंतर ती जेव्हा आपल्याला फ्राय करणार ना आपण चिकन, सगळी आटून जाणार आहे ती. होय, चिकनचं आहे ना. चिकन बनते तर हावऱ्या कसा येऊन बसलाय बघ. खूप दिवस झाला ना नॉनव्हेज नव्हतं घरामध्ये. अंडा नाही खात आजकाल तो बाबा भाई, मोठा माणूस आहे तो. अंडी नाही खात आमचा बिल्ला. त्याला चिकन आणि मच्छी पाहिजे फक्त. जोपर्यंत चिकन बनणार नाही ना तोपर्यंत इथेच बसणार. मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये. आई लिंबू पिळतो आता ह्याच्यामध्ये मी. आता ह्याच्यामध्ये मस्त बघू कशी होते गोवन स्पेशल कॅफ्रिल. हे खायला आम्ही गोव्याला जाणार होतो पण ते कॅन्सल झालेलं आहे आमचं गोव्याचं ट्रिप. कारण का आहे माझ्या भाजेचा साखरपुडा 2 मार्चला, म्हणून कॅन्सल झालाय. आणि आम्हाला डेट माहिती नव्हती. आमचं ऑलरेडी बुकिंग झालं होतं सगळं तिकडे, घर बीर जायचं बंदोबस्त झाला होता पण
कार्निवल यावर्षी नाही, पुढच्या वर्षी. काय असं जाऊ शकत नाही का? कार्निवलला जी मजा आहे ना ती कुठेच नाही. कढई आपली आता गरम होते. त्याच्यामध्ये आपण आता तेल आणि तूप दोघांचं मिक्सचर टाकणार आहे आता. तुपात करणार आहे आपण. त्याच्यात मेन टेस्ट तेच आहे. आता हे जरा गरम होते. मग आपण त्याच्यामध्ये हा बघा बारीक चिरून ठेवला आहे कांदा, आपण तो ॲड करायचा आहे फोडणीला आणि मग चिकन देणार आहे फोडणीला. मग ते झाकून शिजवायचं आहे आपल्याला. जसं तुम्हाला माहिती असेल चिकन कुठल्या वेळेला शिजतं आणि त्याच्यानंतर मग त्याची ग्रेव्ही आटेपर्यंत ते तसंच राहणार आहे कढईमध्ये. जरासं ड्राय टेक्स्चर येणार आहे त्याला, पण तुमच्यावरती आहे, तुम्हाला ड्राय हवं आहे ग्रेव्ही हवं आहे त्याच्यावर आहे. पण तेलावरती थोडं ह्याच्यामध्ये परतणार आहे चिकन आपण. हळद ॲड करतो आपण 1 चमचा, थोडीशी आपल्याला. बस झाला आपला कांदा. तर आपण चिकन ॲड करून घेऊया. ठीक आहे. गोव्याची खूप फेमस रेसिपी आहे ही चिकन कॅफ्रिल आणि मला खूप दिवसापासून ही खायची होती. फायनली मी आता बनवते. खूप एक्सायटेड आहे मी. फ्रॅग्रन्स आला का? आला. ग्रेव्हीचा ना आला. पुदिनाचा आला. स्ट्रॉंग आहे. हो स्ट्रॉंग आहे. पाणी मिक्स करायचं. ग्रेव्हीतच होणार ते. चिकन पाणी सोडतं ना. ओके. आता त्याला झाकून ठेवूया. जरा मिक्स करूया हे तुपामध्ये आणि मग झाकून शिजूया. आणि मग शिजल्यावरती त्याचा ग्रेव्ही तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही मेंटेन करा. ॲडजस्ट करू शकता तुम्ही. आम्हाला कसा चपातीसोबत खायचं तर मी जरा मीडियम ड्राय ठेवणार आहे. आता ही शिजल्यावरती जरा डार्क कलर होणार ग्रेव्हीचा, जसं आपण पालक पनीर बनवलेलं ना सेम. रेडी टू ईट कॅफ्रिल. हर्ष टेस्ट करून सांगेल कसं झालं आहे ते. हर्ष
वेगळं टेस्ट आहे जरा. है ना, थोडंसं युनिक टेस्ट आहे ना, म्हणजे रोज ते कांद्या खोबऱ्याचं वाटप असतं ते हां. नाही आहे. ते वेगळं आहे जरा. पुदिन्याची पण टेस्ट येते. आणि स्पायसी नाही आहे ना, ठीक आहे, नॉर्मल. नॉर्मल आहे ना, म्हणजे खाऊ शकतात आपण. मी खाऊ शकतो पण सगळे खाऊ शकतात. सो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ. कारण युनिक रेसिपी मी पहिल्यांदा खातो ॲक्च्युली. आणि ते पण पहिलं ह्याच्यामध्ये आवडणं म्हणजे खूप मस्त. बाय. देऊ याला वा. हा, तो वासासाठी वास काढायला